यीशु का लहू जीवन है मिनिस्ट्री में आप सभी का स्वागत है। खुशखबरी फैलाएंगे, रूह में बढ़ते जाएंगे। खुशखबरी फैलाएंगे, रूह में बढ़ते जाएंगे। कोई हुए सब इंसानों को पास यीशु के लाएंगे। कोई सब इंसानों को पास यीशु के लाएंगे। पास यीशु के लाएंगे। शैतानों के तूफानों से हम नहीं डरते। शैतानों के तूफानों से हम नहीं डरते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा। जिंदा खुदा है हमारा। जिंदा खुदा है हमारा। जिंदा खुदा है हमारा।
समुद्र की लहरों से हुआ है महान। समुद्र की लहरों से हुआ है महान। पर्वत की ऊंचाई से यीशु ने पर्वत की ऊंचाई से युगों से युगों तक की ये राजा महिमा के सिंहासन पर मेरा बादशाह। वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा युगों से युगों तक की ये राजा महिमा के सिंहासन पर मेरा बादशाह। वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। क्या गाएंगे? युगों से युगों तक की ये राजा महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह। वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। युगों से युगों तक की ये राजा महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह। वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, 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 जिंदा खुदा है हमारा। जिंदा है 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 जिंदा है, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। ताली आते हुए परमेश्वर की ओर हम ताली बजाएंगे। और चाहिए तेरा जलाल हमें, और चाहिए तेरा जलाल हमें, और चाहिए। अपनी कुव्वत में आ, अपनी कुदरत में आ, अपनी कुव्वत में आ, अपनी कुदरत में आ, अपने जोरों ले जाओ जलाल में आ, अपने जोरों ले जाओ जलाल में आ। तेरू का मजा हमें और चाहिए, और चाहिए, और चाहिए। कुत्ते हुए नाच हुए तेरा जलाल हमें और चाहिए, और चाहिए, और चाहिए। तेरा जलाल हमें और चाहिए, और चाहिए, और चाहिए। तेरा जलाल हमें और चाहिए, और चाहिए, और चाहिए। तेरा जलाल हमें और चाहिए, और चाहिए। तेरा जलाल हमें और चाहिए। बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले, अपने हाथों को उठाएंगे। शैतान तू मेरा बल्ले 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 यीशु तेरी बल्ले बल्ले, रखे शैतान तू मेरा बल्ले 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 यीशु तेरी बल्ले बल्ले, रखे शैतान तू मेरा बल्ले
बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु दी बल्ले बल्ले यीशु दी बल्ले बल्ले यीशु दी बल्ले 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 यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले कई लोग एक्शन नहीं कर रहे बल्ले बल्ले गा रहे हैं रख किया शैतान तू पैदा कर ले मतलब शैतान को पाँव के नीचे रखना है किसके नीचे रखना है पाँव के नीचे पर कईयों के ना हाथ ऊपर है ना पाँव के नीचे हालेलुया फिर से गाएंगे हम और भाई लोग भी जो यहाँ खड़े हैं एक्शन करना है आप लोग को तालियों के साथ बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु दी बल्ले बल्ले यीशु दी बल्ले बल्ले यीशु दी बल्ले 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 यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले और चाहिए तेरा जलाल हमें 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 और चाहिए बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले शैतान अपने पैरों के नीचे हालेलुया क्योंकि उसको हमने मट्टी के अंदर गड़ा दिया हालेलुया अपने जीवन से भगाने का हालेलुया तो कौन कौन तैयार है उसे भगाने के लिए भले भले यीशु तेरी भले भले दोनों हाथों उठाइए भले भले यीशु तेरी भले भले रखे शैतान तू मेरा गले भले भले यीशु तेरी भले भले रखे शैतान तू मेरा गले भले भले यीशु तेरी भले भले रखे शैतान तू मेरा गले भले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले हालेलुया प्रेज द लॉर्ड 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 प्रेज द लॉर्ड बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा तले हालेलुया हालेलुया
शैतान के सिर को कुचल दिया। अरे उसकी तो जय बोलो। ऐसे नहीं, कैसे जय बोलो? प्रभु यीशु मसीह की जय। ऐसे कैसे बोलना? प्रभु यीशु मसीह की जय। ऐसे जय थोड़ी ना मिली हमको। हमको ऐसी जय मिली है, उसने अपने आप को कुर्बान कर दिया, हमको जय दी है। एक बहुत भारी कीमत चुका के, ऐसी कीमत चाहे आपको करोड़ों रुपए भी मिल जाए तो भी हम नहीं चुका सकते। उस खुदा ने अपने आप को कुर्बान कर दिया। हालेलुया। आइए हम अपने आप को तैयार करें उसकी आत्मा के लिए। Oh, thank you, Lord. Hallelujah. Oh, thank you, Father. Hallelujah. ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास। ले चल मुझे, जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए। जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा। ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास। ले चल मुझे पवित्र आत्मा, आ तू यहाँ। पवित्र आत्मा, आ तू यहाँ। पवित्र आत्मा, आ तू यहाँ। आ तू Hallelujah, thank you, Jesus. जैसे हिरनी पानी के लिए, प्यासा मैं भी, प्यासा मैं भी हूँ तेरे लिए। जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा। ले चल मुझे, ले चल मुझे, तू है यहाँ। ले चल मुझे,
बारिश बनकर आ ऐ रूहे पाक, बरस जा बरस जा, बदे सबको आ अपने मसा के साथ, बरस जा बरस जा। बारिश बनकर आ ऐ रूहे पाक, बरस जा। या प्रियांनो, आपण आपले नेत्र बंद करूया आणि परमेश्वराच्या वचनाचा हॉनर करूया, परमेश्वराच्या वचनाचा आदर करूया की खरंच त्याचं वचन हे सर्व आकाश आणि सर्व पृथ्वी नष्ट होऊन जाईल, पण त्याचं वचन कधीही टळणार नाही. अटळ असं त्याचं वचन आहे. आणि खरंच तो महान परमेश्वर आहे, तो आपल्यामध्ये आहे. पिता, आज जे काही वचन आम्ही ऐकणार आहोत प्रभू, आम्ही कोणी सेम राहणार नाही प्रभू, आम्ही सर्वजण बदलून जाणार आहोत पित्या. तुझ्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला अशा झाडासारखं बनवणार आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, त्याचे पानं कोमजत नाही तर ते आपल्या हंगामामध्ये फळ देणाऱ्या झाडासारखं तो आम्हाला हिरवगार बनवणार आहे. आम्ही जे काही हाती घेऊ परमेश्वरा ते सिद्धीत जाणार आहे प्रभू. आज तो महान परमेश्वर काम तुझ्या वचनाच्या द्वारे या जागेमध्ये करणार प्रभू. माइटी मिरॅकल्स प्रभू तू या जागेमध्ये करणार आहे. या आजपर्यंत इथून मागे कधीच नसन झालं प्रभू, महान गोष्ट तू या जागेमध्ये करणार आहे. यस लॉर्ड, आय बिलीव्ह इट प्रभू. मी विश्वास करत आहे की खरंच प्रभू तू या जागेमध्ये महान काम करतेस. धन्यवाद देतो पिता, येशूच्या नावात मागतो. आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, कालपर्यंत माझ्या एकदम तब्येत ठीक नव्हती आणि खूप एकदम जाम झालो होतो मी, सर्दीने तापेने सगळ्या गोष्टीने, आणि वाटलं पण नव्हतं आज परमेश्वर मला उभा करेल त्याच्या वचनासाठी. हालेलुया, हालेलुया. आणि खरंच सांगतो तुम्हाला, रात्री पण खूप वेळ झाला, इथं 2-2:30 वाजले. 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही इथं होतो आणि सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस चालू होती. आणि मी तुम्हाला सांगतो, 2-2:30 वाजेपर्यंत इथं थांबून सुद्धा, एवढं सगळं काम करून सुद्धा रात्री झोपलो आणि सकाळी उठलो तर असं वाटलं कोणीतरी एकदम हात फिरवलाय अंगावरून. काय फिरवलाय? आणि डायरेक्टली एक नवीन शक्ती परमेश्वराने दिली आणि डायरेक्टली काय केलं? उभा केलं. काय करण्यासाठी? त्याचं काम करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आणि फक्त माझ्या जीवनात नाही, तुमच्या पण जीवनात परमेश्वर करणार आहे. हालेलुया. खरंच मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराचं काम खूप महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? तुम्ही जगातले किती जरी कामं करत असले, तुम्ही या जगामध्ये किती मोठ्या हुद्द्यावर असले, तुम्ही या जगामध्ये किती मोठा पैसा कमवत असले, तुम्ही या जगामध्ये किती कष्ट करत असले ना, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही दगदग करून किंवा मरमर करून फक्त काय होऊन जाणार आहे? मरून जाणार. काय होऊन जाणार आहे? मर 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 करत राहाल आणि शेवटी काय होऊन जाईल? पण जेवढं तुम्ही मरमर न करता देवाच्या कामामध्ये इन्व्हॉल्व व्हाल, तुम्ही त्याच्या कामामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून द्याल, परमेश्वर तुम्हाला एक नवीन शक्ती आणि एक नवीन सामर्थ्य देईल. हालेलुया. आणि तो तुम्हाला नेहमी पूर्णपणे नवीन शक्ती देऊन तुम्हाला उपयोग करायला लागणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ऍक्च्युली ती गोष्ट महत्वाची नाही. आज तुम्हाला माहिती आहे काय? ख्रिसमस आहे. आज काय आहे? मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीची कुठेही डेट दिलेली नाहीये. काय दिलेली नाहीये? किंवा मंथ पण दिलेला नाही, किंवा असं विशिष्ट काही वार पण नाही सांगितलेला. पण जे काही चिन्ह किंवा जे काही साईन सांगितलेत त्याच्यावर डिसाईड केलं जातं की आज येशू ख्रिस्ताचा काय झालेला आहे? जन्म. काय झालेला आहे? आता जे आपण अगोदर होतो किंवा आम्ही पण अगोदर होतो, ज्यावेळेस आम्ही येशूकडे, ज्यावेळेस आम्हाला कळायचं 26 किंवा जे काही ख्रिसमस आलेला त्या दिवशी आम्ही जायचो आणि फक्त काय, क्रूस खांबावर येशू लटकलेला राहायचा, त्याच्या समोर जाऊन कॅन्डल जाळायचो आणि काय करायचो? वापस यायचो. आणि तिथं कोणी एखादा सँटा वगैरे असला तो काय द्यायचा?
गिफ्ट द्यायचा. तेव्हा लहान होतो तेव्हा तो क्रेज होता, जाऊन काय करायचं फक्त गिफ्ट घेऊन यायचे. किंवा त्याच्यापेक्षा पण एक चांगली गोष्ट असायची, चर्चमध्ये गेल्यावर काय खायला भेटायची? बिर्याणी. काय भेटायची? हालेलुया. दॅट्स इट. याच्या पुढं काहीही माहित नव्हतं की येशू काय आहेत. हालेलुया. काहीही काय नव्हतं, माहिती नव्हतं. आणि इथं भरपूर असे पण काही लोक आले असतील ज्यांना पण माहित नसेल की येशू काय आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण आज तुम्ही जाणणार आहेत येशू काय. खूप जास्त मेसेज नाही घेणार, शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि ते शॉर्ट मध्ये कम्प्लीट करून, कारण तुम्हाला लेकरांचे काय बघायचे, डान्स पण बघायचे. हालेलुया, हालेलुया. तर लक्ष द्या प्रियांनो, जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराने या सगळ्या सृष्टीला काय केलेलं आहे? निर्माण केलेलं आहे. या सृष्टीला काय केलेलं आहे? किती जण विश्वास करताय पृथ्वीला परमेश्वराने निर्माण केलेलं आहे? सर्वजण विश्वास ठेवता? बरं, जे नसेल पण ठेवत त्यांच्यासाठी पण सांगतो की जे लोक विचार करतात, सायन्स मध्ये असणारे लोक, की दोन अशा कोणत्या तरी गोष्टी एकमेकांवर आदळल्या आणि त्या आदळण्याच्या द्वारे काहीतरी तयार झालंय आणि मग त्याच्यानंतर या सगळ्या क्रिएट झालेल्या गोष्टी आहेत, सगळ्याची उत्पत्ती झाली, असं सायन्स सांगतं. सायन्स काय सांगतं की दोन गोष्टी एकदम जोरात आदळल्या आणि त्यांच्या आदळण्याच्या द्वारे काहीतरी गोष्टी तयार व्हायला लागल्या आणि त्याच्याद्वारे या सृष्टीची निर्मिती झाली. हालेलुया. काही असं म्हणता, काही म्हणता की एकदम छोट्यातला छोटा कण, ॲटम ज्याला म्हणतो, त्याच्यापासून सगळ्या गोष्टी वाढायला लागल्या, क्रिएट व्हायला लागल्या आणि त्याच्यापासून या गोष्टी झाल्या. हालेलुया. पण जर तुम्ही बारकाईने विचार केला, ही सगळी पृथ्वी जी आहे ना, ही अशी मध्ये एकदम युनिव्हर्सल मध्ये लटकलेली आहे. ती काय झालेली, फक्त तिला आजूबाजूला कुठल्याही गोष्टीचा सपोर्ट नाहीये, तरी ती काय लटकलेली आहे. इवन तेच नाही, या पूर्ण पृथ्वीवर जर बघितलं 78% पाणी आहे. किती टक्के पाणी आहे? आणि बाकीचं जे ते सगळं काही आहे, जे सगळे आपण राहते अशा जमिनी आहेत, ते जे पाणी आहे ते पाणी लगेच येऊन आपल्याला लगेच डुबू शकतं, लगेच काय करू शकतं. पण अजून पण ते डुबवत नाही आपल्याला. हालेलुया. अजून पण ते काय करत नाही. समुद्राच्या जवळ जाऊन बसा, बघा समुद्र तिथपर्यंतच राहील, तो त्याची सीमा उल्लंघन करून तुम्हाला डुबून घेऊन नाही जाऊ शकणार. हालेलुया. हे कशामुळे तुम्हाला माहिती आहे? कारण ते कोणाच्या तरी कमांडवरती चालत आहे, कोणाच्या तरी शब्दाला ते ऐकत आहे. आणि या सृष्टीची शब्दाने परमेश्वराने निर्मिती केलेली. परमेश्वर बोलला आणि लगेच गोष्टी झाल्या. परमेश्वर बोलला, लगेच सगळ्या गोष्टी तयार झाल्या. क्रिएटरने सगळ्या गोष्टी क्रिएट केल्या. कशाच्या द्वारे? बोलण्याच्या द्वारे. कशाच्या द्वारे? आणि तो जसा बोलला आणि सगळ्या गोष्टी क्रिएट होत गेल्या. आज पण तुम्ही बघा, जो समुद्र आहे त्याची सीमा उल्लंघन करून तो आपल्याला डुबवण्यासाठी येत नाही आणि तो आपल्याला डुबून घेऊन जाऊ शकत नाही, कारण तो कोणाची तरी कमांड ऐकत आहे, कोणाची तरी आज्ञा ऐकत आहे. पण मनुष्य ज्याला परमेश्वराने आज्ञा दिली होती की ह्या झाडाचं फळ खाऊ नको, आणि त्याला सैतानाने भुलवलं हवेला आणि त्याने काय खाल्लं, आणि तिथून मनुष्याच्या जीवनामध्ये काय आलं तुम्हाला माहितीये? पाप आलं. काय आलं? म्हणजे सगळी सृष्टी परमेश्वराची आज्ञा पाळते. कोणाची आज्ञा पाळते? पण ज्या मनुष्याला परमेश्वराने शब्दांनी बनवलं, कशाने बनवलं? तर त्याला त्याने हाताने मातीला घेऊन पहिले तो एकदम मिक्स करत होता आणि नंतर त्याने तिला आकार दिला आणि मग त्याच्यामध्ये त्याचा जो श्वास होता परमेश्वराचा, तो श्वास त्याने कशामध्ये टाकला? त्या मातीमध्ये. कशामध्ये टाकला? आणि त्याच्यापासून त्यांनी कोणाला निर्माण केलं? मनुष्याला. कोणाला तयार केलं? म्हणजे कसं? त्याच्या एकदम सारखा. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने मनुष्याला त्याच्या सारखं बनवलं. कोणासारखं बनवलं? हालेलुया, हालेलुया. आणि ज्यावेळेस त्याने त्याच्या सारखं मनुष्याला बनवलं आणि आज्ञा दिली आणि मनुष्याने आज्ञा मोडली, आणि ती जी आज्ञा मोडली तिथून मनुष्याच्या जीवनामध्ये काय आलं? पाप. काय आलं मनुष्याच्या जीवनामध्ये? अगोदर परमेश्वराने मनुष्याला हजारो वर्ष या पृथ्वीवर राहण्यासाठी बनवलं होतं. किती वर्ष? किती वर्ष? जर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचलं, मथुशेले नावाचा व्यक्ती होता, 1064 वर्ष तो जगला. किती वर्ष जगला? आणि नंतर त्याच्यानंतर आदाम सुद्धा 900 वर्ष जगला. किती वर्ष जगला?
आणि आज आपण मनुष्य बघतो तर किती वर्ष जगता? 50 किंवा, कारण की नोहाच्या काळामध्ये ज्यावेळेस जलप्रलय आला आणि सर्व पृथ्वी डुबून गेली, त्यास परमेश्वराने त्यांना एक लाईफ स्पॅन त्यांना डिसाईड करून दिलं. 120 वर्षापर्यंत त्यांना काय केलं, एक जीवनाचा प्रेड दिला की 120 वर्ष तुम्ही काय करणार आहेत, फक्त जगणार आहेत. नाही तर तुमच्या ज्या किडनी आहेत, तुमचे हार्ट आहे, तुमचे ब्रेन आहे, हे किती वर्ष वर्क करू शकत होतं? 1000 वर्ष. किती वर्ष? किती वर्ष? आणि आज हे काय होते, 20 आणि 30 आणि 32 वर्षामध्ये फेल. किती वर्षामध्ये? 20, 32, 30 मध्ये काय, कशामुळे फेल होते? कारण की जी आज्ञा समुद्र ऐकतो, जी आज्ञा या पृथ्वीवरचे झाड, पशु, पक्षी हे सगळे लोक ऐकतात, ती आज्ञा मनुष्य काय करत नाही. कारण काय सांगितलंय, हे तुझं शरीर देवाचं काय, त्याच्यामध्ये काय टाकू नको, कुठल्याही चुकीच्या गोष्टी टाकू नको. हालेलुया. आणि मग आपण काय करतो, टाकणं चालू आहे. काय करणं चालू आहे? उल्लंघन करणं चालू आहे. एकदा करतो, दोनदा करतो, तीनदा करतो, चौथ्यांदा करतो, कंटिन्युअस काय चालू आहे, चालू आहे, चालू आहे. मी नेहमी सांगतो तुम्हाला प्रियांनो, पापाचा जो दंड आहे तो इन्स्टंटली तुमच्यावर येणार नाही. लगेच येणार आहे का? जरा लगेच आला असता ना, या जगातून स्वीप करून सगळे पापी लोक लगेच गेले असते. कसे गेले असते? पाप केलं, मेले, संपले. लगेच कोणते लोक राहिले असते? फक्त धार्मिक लोक. कोणते राहिले असते? प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, जेवढं लवकर पाप केल्यामुळे तुम्हाला छडी मारण्यात येणार आहे. काय मारण्यात येणार आहे? आणि तेवढं लवकर तुम्ही काय होणार आहे? सुधारणार आहेत. काय होणार तुम्ही? काय होणार आहेत? काय होणार आहेत? इथं भरपूर टीचर असतील, इथं भरपूर आई वडील असतील, ते आपल्या लेकरांना मारत असता किंवा शिक्षा करत असता. कशामुळं करत असता? काय वाटतं बरं, कशामुळे तुम्ही तुमच्या लेकरांना दाबता किंवा तुमच्या लेकरांना मारता? तुमच्या लेकराला तुम्ही करू देत नाही. का बरं ऐकत नाही? म्हणजे नेमकं काय ऐकत नाही? म्हणजे का बरं तुम्ही त्यांना असं म्हणता? ऐकत नाही म्हणजे ती गोष्ट नाहीये. तुम्हाला असं वाटतं की पुढं चालून त्याचं काहीतरी नुकसान होऊ नये किंवा तो त्या गोष्टी केल्याने मरू नये. काय होऊ नये? ऐकत नाही म्हणून वाटतं ना. प्रत्येक माझं लेकरू आहे, ते अग्नीच्या तिथं खेळत आहे आणि ते नेहमी तिकडे चाललंय, आगीजवळ. कुठं चाललंय? मी त्याला काय, हा जा, काय कर, जा, जाऊन बघ जरा चटके बसल्यावर कसं वाटतं, असं म्हणणार आहे का? मी काय म्हणणार त्याला, इकडे काय कर. लेकराला कळतंय का? आपण काय म्हणतोय? परमेश्वर पण काय म्हणतो? सुधार. परमेश्वर पण काय म्हणतो? सुधार. परमेश्वर पण काय म्हणतो? कारण त्याला माहिती आहे शेवटी सगळ्यात मोठा न्याय होणार. शेवटी सगळ्यात मोठा काय होणार आहे? आणि त्या न्यायापासून वाचण्यासाठी परमेश्वर आत्ताच तुम्हाला काय करत आहे? आवर घालत आहे. काय करत आहे? म्हणून जे लोक हे समजताना मी पाप करत आहे आणि मला काहीच कोणी बघत नाही, मी पाप करत आहे, मला कोणीच बघत नाहीये, मी पाप करत आहे, मला कोणीच बघत नाहीये, मी पाप करत आहे, मला कोणीच बघत नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्ही जे पाप करत आहे त्याचा इन्स्टंटली तुमच्यावर दंड येणार नाहीये. पण ज्यावेळेस दंड येणार आहे तो एवढा भयानक येणार आहे, कारण परमेश्वर म्हटलाय जे पापी लोक आहे त्यांच्यावर परमेश्वराचे श्राप 1000 वर्ष येतील, पण जे लोक परमेश्वराचे पाप सोडून परमेश्वराजवळ येतील त्यांच्या 7 पिढ्यापर्यंत परमेश्वर त्यांना तारत राहणार. हालेलुया. जे तुम्हाला वाटतं ना की हे चुकीच्या गोष्टी करून किती वाढत आहेत, चुकीच्या गोष्टी करून काय होते, खूप देवातले लोक काय म्हणतात, कंप्लेंट करतात. पास्टर, जगातले लोक पहा ते किती वाढत आहे, त्यांचे घर मोठमोठे, त्यांच्याकडे पैसा खूप मोठा आहे, सगळ्या गोष्टी वाढत आहेत त्यांच्या. आपलं काय, आपण तर नुसते आज्ञाच पाळत बसलो. आपण काय पाळत बसलो? आपण काय करत बसलो? परमेश्वराचं वचन काय सांगतं, जो दुर्जन आहे तो पडेल आणि तो सपशल उठणार नाही, पण नीतिमान 7 वेळेस पडेल, पण परमेश्वर त्याला पडू देणार नाही, त्याला काय करेल? उठवेल. हालेलुया. म्हणजे जे दुर्जन आहेत ना ते पडतील ना, ते धुळीस मिळतील आणि त्यांचं नाम निशान, त्यांचा वंश, त्यांचा पूर्वज कोणीच या पृथ्वीवर राहणार नाही, दिसणार सुद्धा नाही. त्यांचा
मागमूस सुद्धा तुम्हाला लागणार नाही की हे होते म्हणून. हालेलुया. तुम्ही जर बघितलं ना, फॉरोला लोक आठवता का? फॉरोचे नाव माहिती तुम्हाला? फॉरो जो राजा होता मिसर मधला, त्या फॉरोचे काहीतरी असे सब नाव होते वेगवेगळे. कोणाला आठवता का? कोणाला नाव माहिती का त्याचे? नाही. पण मोशेचं नाव सगळ्याला माहिती. मोशेचं नाव कशामुळं? कारण मोशे समोर 2 चॉईस होत्या. एक तर तो राजपुत्र म्हणून त्या मिसर देशामध्ये राजाचं, त्या राणीनं जे त्याला दत्तक घेतलं होतं तिचं लेकरू म्हणून त्याच्या पायाखाली सोनं सगळ्या गोष्टी राहू शकत होत्या. तो त्याला निवडू शकत होता. नाही तर त्या सगळ्या गोष्टी सोडून इस्रायल लोकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेऊ शकत होता. हालेलुया. हालेलुया. 2 चॉईस होत्या त्याच्यासमोर. किती चॉईस होत्या? पण तरी कोणती निवडली? की मला परमेश्वराने आज्ञा दिली की मला मिसर देशामध्ये जायचंय आणि इस्रायल लोकांना मिसर देशामधून काय करायचंय. हालेलुया. त्यांनी कोणतं निवडलं? काय निवडलं त्यांनी? इस्रायल लोकांना बाहेर काढणं. का त्यांनी हे निवडलं? काय निवडलं? की मी जो राजा आहे ना, ज्या राणीने मला दत्तक घेतलंय, मी माझी आयडेंटिटी लपून ठेवून मी तसंच राहणार आहे. काय? मी माझी आयडेंटिटी लपून ठेवून मी काय राहणार आहे? आज खूप लोक आपली आयडेंटिटी लपवण्याचा प्रयत्न करतात की मी कोण आहे. येशूवर काय ठेवणारा? काय ठेवणारा? काय ठेवणारा? मी येशूवर विश्वास ठेवणारा ही आयडेंटिटी लपून ठेवता. कारण त्यांना काय वाटतं, जर असं जर सांगितलं तर आमचे नातेवाईक आम्हाला बोलणार नाही, आमच्या घरातले लोक आम्हाला बोलणार नाही, आमच्या नात्यामध्ये ह्या गोष्टी होतील, आमच्या लोकांमध्ये या गोष्टी होईल. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस तुम्ही विश्वासाने सांगताल की हो आम्ही येशूचे लोक आहे, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, परमेश्वर मिसर लोक आणि इस्रायल लोक या दोघांना वेगळं करणार आहे आणि दाखवणार आहे की मी तो जिवंत परमेश्वर आहे. मी यांच्यावर माझं सामर्थ्य प्रकट करणार आहे आणि पूर्ण जगाला दाखवणार आहे की हे खरे जिवंत परमेश्वराचे लोक. हालेलुया. 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 जगातले लोक पण तेच करताय आणि तुम्ही पण सेम तेच करत आहे. तुमच्यात आणि त्यांच्यात काही डिफरंट राहणार आहे का? हालेलुया. 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 तर मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय? जे पाप करत आहे त्या पापाचा दंड लगेच येणार आहे का? पण ज्यावेळेस येईल ना, तुमच्या येणाऱ्या हजारो पिढ्यापर्यंत येणार आहे. किती पिढ्यापर्यंत येणार आहे? आणि आज त्या गोष्टी होत आहेत लोकांच्या जीवनामध्ये. त्या गोष्टी काय आहे? हालेलुया. हालेलुया. तर या प्रियांनो, आपण एक वचन काढूया. मी तुम्हाला फक्त एका परमेश्वराची आयडेंटिटी सांगितली. परमेश्वर कसा आहे की तो काय करतो? आज्ञा करतो आणि सगळी सृष्टी त्याच्या आज्ञेला काय करत आहे? ऐकत आहे. त्याच्या आज्ञेला काय करत आहे? फक्त सोडून कोण? मनुष्य. कोण सोडून? फक्त मनुष्य काय करत नाही. आता मनुष्याला काय म्हणायचंय की तुला काय ऐकायचंय? परमेश्वराच्या आज्ञा. काय ऐकायच्या? परमेश्वराच्या काय ऐकायच्यात? मागचे काय ऐकायचंय? काय ऐकायच्यात? परमेश्वराच्या. सगळेजण मागचे सगळे म्हणतील हालेलुया. 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 तर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे मनुष्याकून या आज्ञा पाळणं इम्पॉसिबल आहे. मनुष्य परमेश्वरच्या आज्ञा पाळू शकत नाही. म्हणून जो परमेश्वर आहे, जो देव आहे, त्याने डिसाईड केलं की मी आता काय करेल. परमेश्वर या शब्दाची डेफिनेशनच ही आहे की परमेश्वर म्हणजे काय? एकदम त्याला कुठलाही काय नाहीये, त्याला एक्झिस्टन्स नाहीये, त्याला काय नाहीये. म्हणजे त्याला नष्ट करता येत नाही किंवा त्याला तयारी करता येते. तो फक्त एकदम काय? निरंतर असा चालणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणजे कसं? एकदम सार्वकालिक. कसा परमेश्वर आहे? कसा परमेश्वर आहे? आपल्या कितीतरी पिढ्या येऊन गेल्या असतील पण तो परमेश्वर तसाच आहे. हालेलुया. कारण त्याने या सगळ्या गोष्टींना तयार केलेलं. तो कसा आहे? तो जसा होता तसाच आहे. आज पण तसाच आहे, उद्या पण तसा राहणार आहे आणि पुढं पण तसाच राहणार आहे. हालेलुया. मग तो परमेश्वर आहे, त्याला कोणी एक्झिट करू शकत नाही. म्हणजे तो काय? तुम्हाला माहिती प्रियांनो, निरंतर असा चालणारा परमेश्वर. हालेलुया. पण मग देवाला दाखवायचं होतं की जन्म घेणं आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी दाखवायच्या होत्या. म्हणून तो या जगामध्ये येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये आला. कोणाच्या? 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 आता जो येशू ख्रिस्त आहे, जो या जगामध्ये येणार होता, या जगामध्ये येण्याच्या अगोदर त्याच्या 2000 वर्षापूर्वी, त्याच्या 700 वर्षापूर्वी
आणि त्याच्या येण्याच्या अगोदर कितीतरी वर्षापूर्वी परमेश्वराच्या येण्याविषयीच्या काय केल्या होत्या? भविष्यवाण्या केल्या होत्या. काय केलेल्या होत्या? काय केलेल्या होत्या? काय केलेल्या होत्या? आणि त्या प्रत्येक भविष्यवाण्या परमेश्वराच्या काय झालेल्या आहेत? पूर्ण झालेल्या आहेत. काय झालेल्या आहेत? आता आपण एक भविष्यवाणी वाचणार आहोत. आपण यशाचं पुस्तक काढणार आहोत. आपण यश काढणार आहोत. यशाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि आपण वाचणार आहोत यावेळेस 6वं वचन. कोणीतरी फास्ट मध्ये वाचतील जर कोणाला जर सापडला असेल तर. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे आणि त्याच्या खांद्यावर सत्ता राहील आणि त्यास अद्भुत मंत्री, सामर्थ्य देव, सनातन पिता, शांतीचा राजा असे म्हणतील. हालेलुया. काय सांगितलंय? कारण आम्हासाठी बाळ जन्मलाय. कोण जन्मलाय? कोण जन्मलाय? कोण जन्मलाय? आपल्यासाठी कोणी जन्म घेतलाय जगामध्ये? येशू ख्रिस्ताने. कोणी जन्म घेतला? कोणी जन्म घेतला? आता इथं काय सांगितलंय? कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री म्हणतील. त्याला काय म्हणतील? काय म्हणतील त्याला? पहिले काय सांगितलं? त्याच्या खांद्यावर काय राहील? सत्ता. या जगामध्ये अनेक सत्ता येऊन गेल्या असतील, संपल्या पण असतील. जो अलेक्झांडर आहे तो काय म्हणला होता? मी सर्व जगाला जिंकणार आहे. मी सर्व जगाला काय करणार आहे? सगळ्या जगाला जिंकण्याच्या मनुष्यामध्ये तो त्या महत्वाकांक्षेमध्ये तो या जगामध्ये सगळीकडे राज्य करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पूर्ण जग जिंकता आलं का? हालेलुया. हालेलुया. पण इथं काय सांगितलंय? येशूच्या येण्या अगोदर त्याची भविष्यवाणी काय सांगितली की त्याच्या खांद्यावर काय राहणार आहे म्हणे? सत्ता. कोणाच्या खांद्यावर? आता हे सगळे शब्द लक्ष देऊन ऐका. जर हे शब्द तुम्हाला कळाले ना तर मी तुम्हाला सांगतो कुठली सैतानी शक्ती तुम्हाला हरू शकत नाही. कुठल्याही तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम तुम्हाला हरू शकत नाही. कुठल्या समस्या तुमच्या समोर उभा राहू शकत नाही. हालेलुया. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे? त्याच्या खांद्यावर काय राहील? सत्ता राहील. कोणाच्या खांद्यावर? येशूच्या. कोणाच्या खांद्यावर? आणि पुढे काय सांगितलंय? त्याला अद्भुत मंत्री म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणता? अद्भुत मंत्री. अद्भुत मंत्री याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तुम्हाला माहितीये? मिरॅकल. काय म्हणता? काय म्हणता? चमत्कार. काय म्हणता? काय म्हणता? जसं डिपार्टमेंट असतं ना, होम मिनिस्टरचं वेगळं डिपार्टमेंट, नंतर जे अर्थव्यवस्थावाले असतात त्यांचं वेगळं डिपार्टमेंट, जसं मंत्री असतात वेगवेगळ्या याचे मंत्री. कशाचे? प्रत्येक एका वेगवेगळ्या गोष्ट एक वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे काय असतात? मंत्री असतात. हालेलुया. एकदा लक्ष द्या. काय असता? किती जणांना माहिती मंत्री असता म्हणून? हालेलुया. तसं येशू ख्रिस्त कोणता मंत्री तुम्हाला माहिती आहे? कोणता मंत्री आहे? कोणता मंत्री आहे? कोणता मंत्री आहे? मिरॅकल करणारा, चमत्कार करणारा. काय करणारा? काय करणारा? बाजूच्याला म्हणा तुझ्या जीवनामध्ये देव चमत्कार करणार. मोठ्याने तुझ्या जीवनामध्ये असं जर म्हणलं तुझ्या जीवनात देव चमत्कार करणार, ते म्हणा तुझ्या जीवनात जरा पॉवरफुल्ली तुझ्या जीवनात देव चमत्कार करणार आहे. तुझ्या जीवनात देव चमत्कार करणार. नाही मजा ती काय आनंद नाही झाला मला. हालेलुया. हालून म्हणा तुझ्या जीवनात परमेश्वर चमत्कार करणार आहे. तुझ्या जीवनात परमेश्वर चमत्कार करणार आहे. हालेलुया. हालेलुया. कारण त्याचं नावच काय तुम्हाला माहितीये? त्याच्या खांद्यावर सत्ता राहील आणि तो अद्भुत मंत्री. कोणता मंत्री तो? मिरॅकल काउन्सिलर त्याला म्हणता. माइटी मिरॅकल करणारा. त्याचा जन्म सुद्धा साधा नाही झाला, त्याचा जन्म सुद्धा एकदम मिरॅकुलस झालेला आहे. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळेस अब्राहम होता, ज्याला लेकरूबाळ नव्हतं, त्याला परमेश्वराने सांगितलं होतं की तुला 99 वर्षामध्ये मी काय करेन? लेकरूबाळ देईन. हालेलुया. 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 आपण एक वचन काढूया. आपण रोमकरस पत्र काढूया. रोमकरस पत्र काढू. रोमकरस पत्र आणि यावेळेस वाचणार होतो आपण 4था अध्याय आणि आपण वाचणार 17 वचन. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे, हा वाच. असे लिहिले आहे की मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.
ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मरण पावल्यांना जिवंत करतो आणि अस्तित्वात नसल्यांना तो असल्याप्रमाणे बोलवतो, त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे. हालेलुया. काय सांगितलं मी? कोणता मंत्री तो? कोणता मंत्री? भूक लागली? किती जणांना लागली? अजून डान्स बघायचे, लगेच जेवण नाही भेटणार, म्हणून लक्ष द्या. कोणता मंत्री तो? मिरॅकल मंत्री. कोणता मंत्री आहे? हा जरी झोपलेला तरी याच्या जीवनात परमेश्वर मिरॅकल करणार आहे. आणि तुम्ही चिंता करू नका की तो झोपलेला आहे म्हणून. परमेश्वर त्याला मिरॅक्युलसली उठवणार आणि परमेश्वर त्याला पूर्णपणे बरं करणार. माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे. जर तुमचा विश्वास असेल तर हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग जर त्याला मिरॅकल मंत्री म्हणता, आणि जर रोमकराच्या पत्रामध्ये 4 अध्याय आणि 17 वचनामध्ये काय सांगितलंय, मी तुला पुष्कळ राष्ट्राचा बाप केले आहे, असे अब्रामाविषयी शास्त्रात जे लिहिले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. म्हणजे ऑलरेडी परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं. कशाच्या द्वारे? या वचनाच्या द्वारे त्याला प्रॉमिस केलं की आज जरी तुझ्याकडे लेकरू बाळ नाहीये, पण अब्रामा तू तुझ्या बापाचं घर सोड आणि मी जिथं सांगतो तिथं चालण्यासाठी काय हो. आणि त्याने खरंच त्याच्या बापाचं घर सोडलं आणि तो चालायला काय झाला? तयार झाला. कुठं जायचं काय माहित नाही, काय करायचं, कसं राहायचं, काय खायचंय, काय प्यायचंय, कोणत्या देशात जायचं, काहीच नाही. फक्त काय सांगितलं? तुझ्या बापाचं घर काय कर. आणि मग तो निघला कनान देशामध्ये जाण्यासाठी. तिथं जाऊन तो राहिला आणि त्याने बघितलं तर त्याला तो परमेश्वरासोबत चालत होता, पण देवाने त्याला हे अभिवचन दिलं होतं काय, की मी तुला काय सांगितलंय, पुष्कळ राष्ट्राचा बाप केले आहे, असे अब्रामाविषयी शास्त्रात जे लिहिले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. त्याला प्रॉमिस केलं होतं की मी तुझ्याच संततीला ताऱ्या एवढं बहुगुणित करेल आणि वाळूच्या कणा एवढं काय करेल? आशीर्वादित करेल. हालेलुया, हालेलुया. आता अब्रामाकडे काय होतं? परमेश्वराचं फक्त. तुमच्याकडे पण काय परमेश्वरचं? किती जणांकडे परमेश्वरचं वचन? हालेलुया. तर ते धूळ खात नाही पडू द्यायचे. त्याला काय करायचंय? वाचायचं. त्याला काय करायचंय? त्याला काय करायचंय? जर मिरॅकल पाहिजे तर अगोदर काय वाचायचंय? मिरॅकल पाहिजे तर पहिले काय माहिती असणं गरजेचं आहे? आज्ञा. पहिले काय असणं गरजेचं आहे? मग इथं काय सांगितलंय? अब्रामाला लेकरू बाळ नव्हतं आणि त्याला 99 वर्ष झाले. सारा म्हातारी झाली, अब्राम म्हातारा झाला आणि त्यांच्या जीवनामधून सगळ्या त्या गोष्टी ज्या एका लेडीजला लेकरं प्रस्तावण्यासाठी जे त्यांच्या बॉडीमध्ये ज्या सगळ्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या संपलेल्या होत्या. कुठंही काय नव्हती, गुंजाईश नव्हती की सारा आता लेकराला काय करेल? जन्म देईल. सारा आता लेकराला काय करेल? पण त्याला हे वचन माहित होतं. या वचनामध्ये काय सांगितलंय तुम्हाला माहितीये? हे वचन जर तुम्हाला माहित असेल, जसं अब्रामाला माहित होतं, ज्या देवावर त्याने काय ठेवला? विश्वास. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता? देवावर. कोणावर? कोणावर? कोणावर विश्वास ठेवता? हात उंच करून. कोणावर विश्वास ठेवता? कोणावर विश्वास ठेवता? कोणावर विश्वास ठेवता? मग काय सांगितलं? ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो. कोणाला जिवंत करतो? कोणाला? मेलेल्यांना. कोणाला? मेलेल्यांना. जे मेलेले आहेत. जो लाजर आहे कब्रेमध्ये होता आणि मरून आता 3 दिवस 4था दिवस होता, ज्यावेळेस येशू तिथे गेला आणि काय बोलला? लाजरा बाहेर आहे. आणि मेलेला लाजर 4थ्या दिवशी काय झाला? हालेलुया. कितव्या दिवशी? तंत्र मंत्र करून जे मोठे लोक आहेत, अगोरी लोक, ते मेलेल्या लोकांना त्यांच्या शास्त्रानुसार 3ऱ्या दिवसापर्यंत उठू शकतात. किती दिवसापर्यंत? पण येशूने त्याला पण चॅलेंज देऊन 4थ्या दिवशी उठवलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कितव्या दिवशी उठवलं? कारण त्याला माहित होतं जर 3ऱ्या दिवशी उठवलं तर लगेच म्हणते हा मिरॅकल काय, हा तर आम्ही पण करतो. पण येशूने 1 दिवस मिरॅकल शिल्लक केला, 4थ्या दिवशी उठवला. हालेलुया. असा तो परमेश्वर. असा तो काय? असा तो काय? बोला. माझ्या जीवनामध्ये जी परिस्थिती मेलेली दिसते, मग ती माझं शरीर असू द्या, माझं घर असू द्या,
माझा फायनान्स असू द्या, माझा फायनान्स, माझ्या परिवारातले लोक असू द्या, माझ्या परिवारातले लोक असू द्या, मेलेले म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये पाप आणि श्राप काम करत आहे, ते जे पण करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्या गोष्टींमध्ये ते अपयशी ठरत आहेत, ते ज्या पण गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे पण ते त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होत नाहीये, ते अनेक कष्ट करत आहे, अनेक काम करत आहे, अनेक प्रयत्न करत आहे पण त्यांना फेल्युअर मिळत आहे, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये श्राप आणि मरण काम करत आहे. काय काम करत आहे? श्राप आणि. पण परमेश्वर काय म्हणतोय, जी परिस्थिती काय झालेली, इथं काय सांगितलंय, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाहीये, जे कशामध्ये नाहीये, जे काय नाहीये, एक कुमारी एका लेकराला जन्म देऊ शकते का? एक कुमारी लेकराला जन्म देऊ शकते का? एका कुमारी लेकराला जन्म देऊ शकते का? जी गोष्ट अस्तित्वात नाहीये तिला तो अस्तित्वात असल्यासारखी काय करतो? आज्ञा करतो. काय करतो? जी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये नाहीये आणि ती गोष्ट तुम्हाला पाहिजे. आज तुमच्या जीवनामध्ये कॅन्सर आहे, तुमच्या जीवनामध्ये एखादा मोठा आजार आहे, तुमच्या जीवनामध्ये घरातले लेकरं ऐकत नाहीये, दारूच्या व्यसनामध्ये, ज्या गोष्टीमध्ये तुमच्या घरातले लोक, तुमच्या जीवनात जी समस्या आहे, जी परिस्थिती, जी गोष्ट तुम्हाला वाटत आहे की मेलेली आहे आणि ती कधीच बदलू शकत नाही, ती काय होऊ शकत नाही, आज ती गोष्ट डोळ्यासमोर आणायची. ती गोष्ट कोणासमोर आणायची? कशासमोर? आणि काय सांगितलंय, जे अस्तित्वात नाहीये, जे अस्तित्वात काय आहे त्याला काय सांगितलं इथं, जे अस्तित्वात नाहीये त्याला ते असल्यासारखी काय करतो? आज्ञा करतो. काय करतो? मी काय सांगितलं, हे सगळं समुद्र, हे सगळे ज्या गोष्टीत कोणाची आज्ञा पाळता? आणि परमेश्वराने आपल्याला पण कोणाच्या रूपात बनवलंय? कोणाच्या? किती जणांना बनवलंय? हालेलुया. आपल्याला कोणाच्या रूपात बनवलंय? मग ज्यावेळेस परमेश्वर आज्ञा करतो त्यावेळेस ती गोष्ट अस्तित्वात येते. मग तुम्ही पण ज्यावेळेस तुमच्या परिस्थितीला काय करणार आहे? आज्ञा करणार. काय करणार आहे? आज्ञा. नाही समजलं तुम्हाला? नाही समजलं? काय सांगतोय मी, जी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेमॅटिक आहे, जे तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीच्या समस्या आहे आणि तुम्ही त्या समस्येला काय करत नाहीये? आज्ञा करत नाही, तोपर्यंत ती परिस्थिती तुमच्या जीवनातून जाणार नाही, म्हणजे नाही जाणार. म्हणून तुम्हाला त्या परिस्थितीला काय करायची? जर शरीरात आजार आहे तर त्या आजाराला काय म्हणायचंय? येशूच्या नावामध्ये मी तुला आज्ञा करते, माझं शरीर सोड आणि काय होऊन जा. हालेलुया. ते शरीर काय होऊन जाणार आहे? मुक्त होणार. कशातून? आजारातून. कारण शरीर किंवा तो आजार कशाला ऐकतो? परमेश्वराच्या आज्ञेला. कशाला ऐकतो? कशाला ऐकतो तो? परमेश्वरच्या. त्याला बाकी दुसरी भाषा नाही समजत. हालेलुया. मग इथं तुम्हाला माहिती, इथं काय सांगितलंय, जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो. त्याच्या दृष्टीने तो असा आहे, ज्या वेळेस अब्राम होता 99 वर्षाचा झाला होता, सारा पण म्हातारी झाली होती, त्यांच्या शरीरामध्ये काहीच नव्हतं, तरी सुद्धा त्याने त्या साऱ्याच्या शरीराला आज्ञा केली. आणि इथं काय सांगितलंय, तशी तुझी संतती होईल, या वचनाप्रमाणे त्यांनी बहुत राष्ट्राचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने काय ठेवला? विश्वास. जिथं त्याला काय नव्हती, म्हातारी झाली बायको, 99 वर्षाची झाली, आता या म्हाताऱ्या बायकोला लेकरू होणार आहे का? आशा होती का? पण जिथं आशा नाहीये तिथं त्याने काय ठेवला? विश्वास. आज जर तुम्ही विश्वास ठेवणार, काय ठेवणार आहे? की जी गोष्ट होऊ शकत नाही, जी गोष्ट काय आहे, ती गोष्ट आज तुमच्या जीवनात होणार. आमेन. हालेलुया. कारण ती गोष्ट 2025 वर्षापूर्वी सुद्धा झाली होती. हालेलुया. एक कुमारी मरियम, जी मरिया होती, ती
एका लेकराला काय करू शकत नव्हती, काय करू शकत नव्हती, पण तिच्यावर काय आला होता, पवित्र आत. काय आलं तिच्यावर, आणि त्याचं काय आलं तिच्यावर, सामर्थ्य. आणि तिनं काय केलं, एका लेकराला जन्म दिला, आणि त्याचं नाव काय, येशू. तर त्याचा जन्म एवढ्या मिरॅक्युलसली होऊ शकतो, तर तू तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टीचे मिरॅकल करण्यासाठी तयार आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. फक्त महत्वाचं काय आहे, त्याच्या या लिखित वचनावर. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक ट्विस्ट वाली गोष्ट सांगतो. जर मरियेच्या जागी एखादी दुसरी मुलगी असते, काय असते एखादी, आणि तिच्या समोर अचानक देवदूत येऊन उभा राहिला, अचानक तिच्या समोर काय येऊन उभा राहिला, आणि तिला वचनच माहित नाही, तिला काय माहित नाही, तिला काय माहित नाही, कारण ती मुलगी वचनच वाचत नाही, ती मुलगी काय करत नाही, आणि तिच्या समोर देवदूत आला आणि तो उभा राहिला, आणि तो काय म्हणला तिला, मरिये भिवू नकोस, परमेश्वराची कृपा तुझ्यावर झाली. परमेश्वराची कृपा तुझ्यावर काय आली. मग तिच्या मनात खळबळ उठली असती की नेमकं आता काय म्हणणं आहे परमेश्वराचं. हालेलुया. पण तिला वचनच माहित नाही, आणि लगेच देवदूत काय म्हणला, तू जी कुमारी आहे ती एका पुत्राला काय करशील, जन्म देशील. काय देशील. आणि ती जी कुमारी, तिला परमेश्वराचं वचनच माहित नाही, ती वाचतच नाही कधी, फक्त संडेला येते चर्चमध्ये आणि जाते संडेला घरी, आणि बाकी आठवडाभर वचनच नाही माहिती तिला. वचन असं वरती ठेवलेलं आहे, काय कुठे आहे, काही कुमारीला तर माहित पण नाही वचन कुठे आहेत. तर हालेलुया, अशी ती कुमारी बरं का. आणि तिच्या समोर परमेश्वर देवदूत आलाय, आणि तो असं म्हणत आहे. मग ती पहिले काय विचार करेल तुम्हाला माहिती आहे, नाही नाही हा देवदूत नाही, हा कोण नाहीये, हा सैतानाचा दूत. हा कोणाचा दूत आहे. कुमारी कस काय गर्भवती होऊ शकते, हे तर चुकीची गोष्ट ना जगाच्या नजरेमध्ये. हा तर सरळ सरळ काय आहे, व्याभिचार आहे. नाही नाही, हे देवाने नाही सांगितलं, हे देवदूत नाहीच आहे, हा कोणाचा दूत आहे, सैतान. नाही, ती प्रार्थना करायला लागेल, येशूच्या नावात निघ सैताना, येशूच्या नावात. कुमारी मरियेला माहित होतं, ऑलरेडी एवढ्या भविष्यवाण्या झाल्या होत्या की एका कुमारीवर काय येईल, देवाचा आत्मा येईल, आणि ती कोणाला जन्म देईन. ज्यावेळेस तिला ही गोष्ट माहित झाली, तिला क्लिक झाली की परमेश्वरापासून. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला या गोष्टी कशा कळणार आहे, या देवापासून आहे का या सैतानापासून आहे. या दोन्ही गोष्टींना जज करण्यासाठी परमेश्वराने काय दिलं तुम्हाला माहितीये, त्याचं वचन. म्हणून तो काय म्हणतो, ही सृष्टी, हे आकाश, ही पृथ्वी, हे सगळं टळून जाईल, पण जे टळणार नाही ते म्हणजे काय, परमेश्वराचं. कोणी जरी तुमच्या समोर येऊन उभा राहिलं आणि म्हटलं मी येशू आहे, पड माझ्या पाया. बायबल मध्ये काय सांगितलंय, तो आपला देव परमेश्वर, तू कोणत्याही मूर्ती समोर किंवा कुठल्या मनुष्य समोर काय करू नको. चालले लगेच काय करायला, कोण जाते पाय धरायला, ज्यांना काय माहित नाही परमेश्वराचं, लगेच जातील आणि लगेच काय करतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराला तुमच्या जीवनात, माझ्या जीवनात महान मिरॅकल करायचे, पण आज मिरॅकल का होत नाहीत, त्याच्या मागचं कारण काय आहे की आपल्याला परमेश्वराचं काय माहित नाही. म्हणून इथं काय सांगितलं पुढं आता लक्ष देऊन ऐका, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर. कोणतं, आपलं निर्जीव झालेलं. जी सारा आहे 99 वर्षाची आहे, तिचं शरीर काय झालेलं आहे, मेलेलं आहे, निर्जीव झालंय. तिची सगळ्या बॉडीतले सगळे स्ट्रक्चर बदललेले आहे. आणि इथं काय सांगितलंय, तो सुमारे 100 वर्षाचा होता व साराईच्या गर्भशायेचे निर्जीवपणी त्याने लक्षात घेतली, परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे काय केले, गौरव. तो एकदम अविश्वास नाही केला त्याने कशावर विश्वास ठेवला, परमेश्वरच्या. आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्याने जी सारा आहे का, कोण आहे, जी कोण आहे, त्याची बॉडी पूर्णपणे बदलून गेली. तिची बॉडी पूर्णपणे काय आली, एका 25 वर्षाच्या मुलीसारखी पूर्ण तिची बॉडी झाली. किती वर्षाच्या, आणि तिनं 100 वर्ष 99 वर्षामध्ये तिनं पुत्राला जन्म दिला. हे मी नाही सांगत, हे कोण नाही सांगत आहे, विकी पास्टर नाही सांगत, हे कोण सांगत आहे, परमेश्वराचं. जर खोटं वाटत असेल तर उत्पत्ती 21 अध्याय वाचा, काढतो मी आणि तुम्हाला सांगतो वाचून. इथे 21 अध्यायामध्ये काय दिलंय, उत्पत्तीचा
21 अध्याय आणि पहिलं वचन वाचूया, जर कोणाला सापडलं असेल तर वाचतील. यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. सारा गर्भवती झाली आणि देवाने सांगितलेल्या समयी अब्रामाला म्हातारपणी तिचपासून मुलगा झाला आणि अब्रामाला सारेपासून मुलगा आला. त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले. काय ठेवलं? काय ठेवलं? म्हणजे म्हातारपणामध्ये परमेश्वराने तिला काय केलं होतं? हसवलं होतं. हालेलुया. म्हणजे जिथं आशा नव्हती, जिथं होप नव्हती, जिथं कुठल्याच गोष्टी नव्हत्या, तिथं परमेश्वराने जाऊन काम केलेलं. हालेलुया, हालेलुया. आणि पुढे काय सांगितलंय? इसहाक झाला तेव्हा अब्राम 100 वर्षाचा होता. सारा म्हणाली, देवाने मला हसवले, जो कोणी हे ऐकेल तो माझ्या बरोबर हसेल. ती आणखीन म्हणाली, सारा मुलास पाजील असे अब्रामास कोण म्हणाला असता. 99 वर्षामध्ये त्या इसहाकाला दूध सुद्धा पाजू शकणार नव्हती, तिला लेकरू सुद्धा होणार नव्हतं, पण तिला देवाने एवढा मोठा आनंद तिच्या जीवनामध्ये दिला की तिला परमेश्वराने एकदम आनंदी काय बनवलं? माता बनवलं. हालेलुया, हालेलुया. म्हणजे जो परमेश्वर अब्रामाला लेकरू देऊ शकतो, जो परमेश्वर अद्भुत गोष्टी करू शकतो, त्या परमेश्वराला कुमारी मरियेच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे जन्म घेणं अशक्य आहे का? अशक्य आहे का? अशक्य आहे का? हालेलुया. आणि तुमच्या जीवनामध्ये पण जी गोष्ट अशक्य आहे ती बदलायला त्याला काय अवघड आहे का? हालेलुया. पण ती का बरं बदलू शकत नाही? कारण आपल्याला परमेश्वराची खरी काय नाहीये, काय नाही खरी. आणि ज्यावेळेस खरी ओळख होणार आहे, खरंच तो परमेश्वर एवढा महान आहे की त्याला चॅलेंज नाही, त्याला कुठल्याच गोष्टीला काही नाहीये. परत एकदा त्या वचनामध्ये आपण यशायाच्या पुस्तकामध्ये लास्ट आहे आणि संपवतो आता. इथं काय सांगितलंय? त्याला कोणता मंत्री म्हणता? कोणता मंत्री म्हणता? कोणता? झोपेतून जरी उठवलं तरी सांगता आलं पाहिजे. कोणता मंत्री? येशू. जसं तुम्ही त्याला पाहणार आहेत ना, की तुम्ही जसं त्याच्याकडे येणार आहेत, त्याला ज्या पद्धतीने जाणण्याचा प्रयत्न करणार आहेत ना, तसा तो तुम्हाला रिव्हील होणार. हालेलुया. जर तुम्ही जाणणार आहे ना त्याला की तो मिरॅकल करणार आहे, तर तो तुमच्या जीवनात मिरॅकल करणार आहे. पण जर तुम्ही त्याला जाणणार आहे ना, नाही, परमेश्वरामध्ये जवळ गेलं ना देवाच्या, देव मागं लागतो. देव कुठं लागतो? म्हणून देवापासून लांबच बरं. देवापासून काय लय देव करणं नको. लय देवाच्या जवळ गेलं ना, देव लयच काठी घेऊन मागं लागतो. काय घेऊन मागं लागतो? चुकीचं आहे. सगळ्यात मोठं संसारातलं सगळ्यात मोठं खोटं आहे. हालेलुया. उलट जेवढ्यात जास्त तुम्ही त्याच्या जवळ जाल, तेवढ्यात जास्त तो तुमच्या जवळ येईल आणि तो तुम्हाला रिव्हील होणार आहे आणि दाखवणार आहे की मी कसा परमेश्वर. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही बघताल ना, की त्याच्याबद्दल ऐकताल ना, त्यास तुम्हाला कळल की त्याच्या समोर आपण काहीच नाही. हालेलुया, 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 हालेलुया. एकदा मोठ्याने सगळेजण हालेलुया मध्ये हालेलुया, 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 हालेलुया. आता ऐका काय सांगितलंय. त्याला अद्भुत मंत्री म्हणता, नंतर समर्थ देव. कसा देव? कसा देव? माइटी गॉड. म्हणजे त्याच्यासारखं समर्थ असा परमेश्वर, त्याच्यासारखा माइटीली वर्क करणारा असा कोणताच परमेश्वर नाहीये की ज्यावेळेस त्याचं काम आपण बघतो ना, त्यावेळेस आपल्या तोंडातून शब्द निघणार म्हणजे निघणार की खरंच परमेश्वर मी तुला गौरव देतो. हालेलुया. असा तो कसा परमेश्वर आहे? समर्थ परमेश्वर. कसा परमेश्वर आहे? आता त्याची समर्थ परमेश्वराची एक डेफिनेशन मी नॉर्मली तुम्हाला छोट्याशा एक्झाम्पल मध्ये समजून सांगतो. आता एक गोष्ट सांगा मला, मी माझ्या चर्चमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त चर्च मधले नाही सांगणार, बाकीचे जे नवीन आले त्यांना मी विचारतो. एक व्यक्ती आहे, एक कोण आहे? एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे आणि त्याच्या मुलाला त्याच्या डोळ्यासमोर काय केलं? मारून टाकलं. त्याच्या डोळ्यासमोर काय केलं? एक माणूस आहे, एका दुसऱ्या माणसाने त्याच्या मुलाला, एकदम त्याच्या जवळचा मुलगा, एकदम प्रेम करणारा, त्याला काय केलं? त्यांनी त्याच्या समोर त्याच्या पोटात चाकू घातला आणि त्याला मारून टाकलं आणि पूर्ण रक्तबंबाळ केलं आणि त्याच्या समोर
त्या माणसाच्या समोर त्याचा मुलगा काय झाला, मेला. काय झाला? आता त्याच्या समोर 3 ऑप्शन आहेत. त्याच्या समोर किती ऑप्शन आहेत? किती ऑप्शन आहेत? मागचे किती ऑप्शन आहेत? किती ऑप्शन आहे? पहिलं ऑप्शन की याला मारून याचा काय घे, सूड घे. याला मारून याचा काय कर, कारण तुझ्या लेकराला त्यांनी क्रूरतेने काय केलंय, मारलंय. दुसरं ऑप्शन, त्याला काय कर, क्षमा करून टाक. त्याला काय करून टाक. काय दुसरं ऑप्शन? काय करून टाक. काय करून टाक. आणि तिसरं ऑप्शन, ज्याने तुझ्या मुलाला मारलंय ना त्याला तुझा मुलगा म्हणून आपल्या घरामध्ये घेऊन जा आणि तुझ्या मुलाची जी जागा होती ती जागा त्या माणसाला दे. कोणती गोष्ट कठीण आहे? कोणती गोष्ट कठीण आहे? सांगा बरं. पहिली, दुसरी का तिसरी? कोणती गोष्ट कठीण आहे? कोणती गोष्ट कठीण आहे? 3 वाले हात वरती करा. कोणती गोष्ट कठीण आहे? 2 वाले हात वर करा. क्षमा करायचं फक्त. काय देवानी काय सांगितलंय? 2 वाले किती जण आहे? आणि एक मारलंय ना, त्याला मार, त्याचा खून कर. त्या डोळ्यासमोर मारलंय त्याला तर चांगली शिक्षा झाली पाहिजे. त्याला तर तुम्ही माझ्या हातात द्या, त्याला मी शिक्षा देतो, असे म्हणणारे पण आहेत काही वाद. कोणती गोष्ट कठीण आहे? कोणती? ती परमेश्वर तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल केली. हालेलुया. हे प्रेम आहे त्याचं. म्हणून त्याला माइटी वर्क करणारा म्हणतात. की आपण जिथून विचार करणं आपलं बंद होतं का, तिथून पुढे तो विचार करायला लागतो. हालेलुया. हालेलुया. जिथं आपलं विचार करण्याची बुद्धी संपती. आता डॉक्टर म्हणता याला कोणीच वाचू शकत नाही, आता हा मेलाय, याला कोणीच काय करू शकत नाही. आणि तुम्ही डॉक्टरकडे जाऊन म्हणता 2 पिशव्या पैसे डॉक्टर घ्या आणि याला कसं पण करून जिवंत करा, कारण माझं याच्यावर खूप काय प्रेम आहे, माझं लेकरू आहे. काय म्हणून डॉक्टर, तुझं डोकं फिरलंय का, मी त्याला काय करू शकत नाही. तेच तुम्ही त्या परमेश्वराकडे गेलात ना आणि गुडघे टेकून फक्त म्हटले, परमेश्वरा क्षमा मागते. जे माझ्या पापाचा जो दंड आहे ना तो माझ्या लेकरावर नको येऊ दे. मला पण क्षमा कर आणि त्याला पण काय कर. कारण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या पापाचा भार आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढींवर सुद्धा त्या पापाचा दंड जात असतो. हालेलुया. हालेलुया. त्या क्षणी परमेश्वर त्याला काय करणार आहे, उठवणार आहे. हालेलुया. 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 म्हणून काय सांगितलंय, समर्थ देव. कसा देव आहे? कसा देव आहे? पहिले बघितलं मिरॅकल वर्क करणारा म्हणजे अद्भुत मंत्री. दुसरं बघितलं समर्थ देव. तिसरं काय सांगितलंय, सनातन पिता. कोणता पिता? जो एव्हर लास्टिंग फादर आहे, जो कधी नष्ट होणारा किंवा संपणारा, ज्याचं प्रेम कधीच संपत नाही, असा तो परमेश्वर, असा तो पिता आहे. म्हणून त्याला काय सांगितलं, सनातन पिता. व सगळ्यात मोठी गोष्ट काय, शांतीचा तो काय, अधिपती, प्रिन्स. काय तो? द पीस ऑफ प्रिन्स. कोण आहे तो? शांतीचा. लोकांना शांती नाहीये. काय नाही लोकांना? शांती जो शब्द आहे, पीस जी आहे, त्याला हिब्रू लँग्वेज मध्ये जर वाचलं ना, त्या शब्दाला कम्प्लीटनेस म्हणतात. कोणता शब्द म्हणतात त्याला? कम्प्लीटनेस म्हणजे काय? परिपूर्ण असा. कसा? 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 आज लोकांना काय येऊ द्या, कुठे टाका, फक्त मध्ये. कुठे टाका? ती गोष्ट माहित असेल ना, ते तुम्ही ऐकलं असतं ना गाणं, काय ती जी शंभरोनी स्त्री, ती कुठे गेली होती? कुठे गेली होती शंभरोनी स्त्री? काय भरायला गेली होती? आणि किती नवरे गेले तिनं? किती? 5. 1च समजू शकतो, 2च समजू शकतो, 3 हद्द आली आणि ती किती? मग तिच्यामध्ये काय नव्हती? कम्प्लीटनेस नव्हती, शांतता नव्हती, तिच्यामध्ये परिपूर्णता नव्हती. पण ज्यावेळेस येशू जवळ आली, कोणाजवळ आली? काय झाली? कम्प्लीट. हालेलुया.
हालेलुया. प्रियांनो, जस येशू तुमच्या अंतःकरणात जन्म घेणार आहे, काय घेणार आहे की खऱ्या अर्थाने तुम्ही त्याच्याकडे येणार आहे, तर मी तुम्हाला सांगतो तो तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी करणार आहे. मिरॅकल्स, मायटी वर्क, पीस, तो जो शांतीचा राजा आहे तो तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. हालेलुया. म्हणून येशूच्या लोकांना कुठं जरी ठेवलं, कुठं जरी ठेवलं तरी ते काय राहतं, एकदम शांत. त्यांना खूप अशी वसवस हाव आहे का, आणि त्यांना माहिती जो भेटलाय ना तो खूप मोठा आहे. हालेलुया. तो जो भेटलाय ना तो खूप काय आहे, आणि मी परिपूर्ण झालो त्याच्यामध्येच. हालेलुया. या सगळ्या गोष्टी त्याच्या समोर काय आहेत, एकदम शून्य आहेत. त्याच्या समोर कशात, एकदम. म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही येशू जवळ येणार आहेत ना, तुम्ही काय होणार आहेत, परिपूर्ण होणार आहेत. काय होणार आहेत, मग तुम्ही तुमच्या अंतःकरणात किती टाकत राहा. गाडी टाकली, नको ही छोटी आहे, याच्यापेक्षा काय पाहिजे. घर टाकलं, कसं आहे, 3च रूमचं आहे, 2च रूमचं आहे, आता काय पाहिजे, 2 BHK पाहिजे. मग काय टाकतो आपण, 2 BHK. आता काय पैसे, आता बँक बॅलन्स एवढंच नाही, अजून काय आहे, एवढं टाकून 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 सुद्धा काय होत नाही, पूर्ण नाही होत. हालेलुया. पण ज्या परमेश्वरासोबत एकदाच इन्काउंटर होतं, हालेलुया, त्याला ज्या समोर बघतो की त्याच्या उपस्थितीमध्ये एकदाच त्याच्या समोर उभा राहतो, पूर्ण सगळ्या गोष्टी काय होऊन जातात, परिपूर्ण. हालेलुया. 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 असा तो परमेश्वर आहे. आणि अशा परमेश्वराला येण्याविषयीची भविष्यवाणी 700 वर्षापूर्वी पूर्ण झाली होती. हालेलुया. म्हणून प्रियांनो, हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला वाटतंय तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने काय करावं, महान काम करावं, हालेलुया, तर यावेळेस एक लास्ट वचन वाचून मी संपवतो. इथं काय सांगितलंय, त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला काय नसणार आहे, अंत नसणार आहे. कोणत्या वृद्धीला, कोणत्या वृद्धीला, बाजूच्याला हलवा आणि काय म्हणा, इकडे लक्ष दे. हालेलुया. जे झोपले ते मोठ्याने हालेलुया म्हणते. हालेलुया. कोणी झोपलेले ना, आता हे लक्ष देऊन ऐका. लास्ट वर्ड आहे आणि संपवणार याच्यावर, आणि मग लगेच प्रेयर मध्ये जाणार आहे. लास्ट आहे, एवढं जर ऐकलं ना सगळं समजून जाईल तुम्हाला. इथं काय सांगितलंय, त्याच्या सत्ता वृद्धीला, कशाला, त्याचं जे गव्हर्नर आहे, त्याची जी सत्ता आहे ती काय होते तुम्हाला माहितीये, वाढते. काय होते, जेवढं येशूच्या लोकांना, येशूला कमी करण्याचा प्रयत्न केला, काय करण्याचा प्रयत्न केला, पण परमेश्वराची ऑलरेडी भविष्यवाणी, त्याची ऑलरेडी काय आहे, आणि यशाच्या पुस्तकामध्ये ती भविष्यवाणी. आणि काय सांगितलंय, त्याच्या सत्ता वृद्धी काय होणार, त्याची सत्ता जी आहे ना ती काय होणार आहे, ती वृद्धी होत जाणार, म्हणजे तिची काय होत जाणार आहे, ग्रोथ होत जाणार आहे. काय होत जाणार आहे, इथं आलो होतो तेव्हा 10 लोक होते, काहीच नव्हतं, नॉर्मली छोटस होतं, पण आता हे काय वाढत, काय होते, आणि फक्त हेच नाही वाढत आहे, पूर्ण जगामध्ये वाढत. हालेलुया. हालेलुया. कारण बायबल मधली भविष्यवाणी पूर्ण होते. हालेलुया. किती जरी रोखण्याचा प्रयत्न केला, किती जरी थांबवण्याचा प्रयत्न केला, परमेश्वराच्या मुखातून निघलेले वर्ड्स आहेत की त्याचं हे जे राज्य आहे, त्याची जी सत्ता आहे ती काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणून सांगितलं, त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला काय नसणार नाही, काय नाहीये, अंत नसणार, काय नाहीये. हालेलुया. मग जर मला एक सांगा, तुम्ही येशूपासून दूर राहते, तुम्ही कोणापासून दूर राहते, येशू तर वाढणारच आहे, येशूच्या गोष्टी तर काय होणार आहे, वाढणार आहेत. तुम्ही त्याच्यापासून दूर राहिले म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्या गोष्टींचा काय करू शकणार नाही, अनुभव आणि आशीर्वाद नाही प्राप्त करू शकणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून हे महत्वाचं आहे. आज एवढे लोक तुम्ही बघितलं, पंजाब मध्ये पण लोक वाढत आहे, खाली तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये जर गेले तिकडे पण लोक वाढत आहे, इकडे तुम्ही जर गेले, इकडे बाजूच्या सगळ्या देशामध्ये तुम्ही बघितलं, छत्तीसगड मध्ये तिकडे पण लोक वाढत आहे, तुम्ही इकडे राजस्थान त्या भागामध्ये तिकडे पण लोक वाढत आहे, सगळीकडे परमेश्वराचे लोक वाढत आहे. त्याच्या मागचं एकमेव कारण आहे काय, की परमेश्वराची भविष्यवाणी काय आहे ती पूर्ण होते. हालेलुया. आणि ती पूर्ण होत राहणार. म्हणून इथं पुढे काय सांगितलंय,
त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणारे तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल आणि तिथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. हालेलुया. मग कळालं सगळ्यांना येशू कसा आहे? पहिलं काय करणार आहे? पहिले अद्भुत मंत्री. कोणता मंत्री? कोणता मंत्री? अद्भुत मंत्री. कोणता मंत्री? अद्भुत मंत्री. मग किती जणांना वाटतं आपल्या जीवनामध्ये अद्भुत काम व्हावं हालेलुया. तर आपल्या जागेवर उभा राहतील. बंद करतील, कोणी इकडे तिकडे बघणार नाही. आणि जे जे वचन तुम्ही आज ऐकलंय, तुम्हाला खरंच वाटतंय परमेश्वर हा अद्भुत मंत्री आहे, परमेश्वर तुम्हाला जर वाटतंय अद्भुत मंत्री आहे, त्याने अब्रामाच्या जीवनात केलं, त्याने लाजरच्या जीवनामध्ये केलं, त्याने वेगवेगळ्या लोकांच्या जीवनामध्ये केलंय. आज तुमची वेळ आहे की परमेश्वर आज तुमच्या जीवनामध्ये सुद्धा करणार आहे. आज देवाला बोला, डोळे बंद करून, आपले हात उंच करून की हा प्रभू, आज जो टास्क आहे ना, आज माझा आहे प्रभू. मी ज्या खूप वर्षापासून ज्या मिराकल्सला माझ्या जीवनामध्ये होण्याची खूप आतुरतेने वाट बघत होतो, पण आज मला जसं वचन कळालंय की खरंच पित्या, जो तू अद्भुत मंत्री प्रभू, आज तू आमच्या जीवनामध्ये आज काम कर. जर तुम्ही आज असं अंतःकरणापूर्वक बोलत राहणार आहे, अंतःकरणातून आठवा त्या अब्रामाला की त्या सारेला त्याच्या शरीरामध्ये अशा कुठल्याच गोष्टी नव्हत्या की त्या एका लेकराला जन्म देऊ शकतं, पण ज्यास पवित्र आत्मा तिच्यावर आला होता, ज्यास देवाचं सामर्थ्य तिच्यामध्ये दिलं. ऑलरेडी अब्राम परमेश्वरच्या लिखित वचनावर विश्वास ठेवत होता. आणि बायबलमध्ये सांगितलं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द स्वतः देव, आणि तोच शब्द आपल्यामध्ये देह धारण करून आलेला आहे. तो म्हणजे येशू ख्रिस्त आपल्यामध्ये, की जो परमेश्वराजवळ अगोदर शब्दाच्या द्वारे होता, तो आपल्यासाठी शरीरामध्ये आलाय आणि त्याने प्रकट केलं त्याचं प्रेम आपल्यावर. आज जर विश्वास करणार आहे त्याच्या त्या लिखित शब्दावर, वचनावर, तो आज माइटी वर्क तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. सर्व आत्म्यामध्ये एक होणार, सर्व जर आत्म्यामध्ये, की जर खरंच प्रभू आज ज्या गोष्टी आम्ही ऐकल्यात आणि ज्या ऐकण्याच्या द्वारे जो विश्वास आमच्यामध्ये निर्माण झालाय, की ज्या गोष्टी कधीच होऊ शकत नव्हत्या पिता, ज्या लोकांना ज्या गोष्टी वाटत आहे की मी या आजारातून बरं होऊ शकत नाही, मी या फायनान्शियल कंडिशन मधून बाहेर निघू शकत नाही, या कर्जाचा डोंगर मला खूप मोठा वाटत आहे, किंवा माझे लेकरं व्यसनातून बाहेर निघू शकत नाही. आज त्या प्रत्येक परिस्थितीला आपल्या डोळ्यासमोर आठवा प्रियांनो, आणि जी गोष्ट अस्तित्वात नाहीये तिला तुम्हाला ती असल्यासारखी आज्ञा करायची. ज्यास तुम्ही आज्ञा करणार आहे ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडायला लागणार आहे. रिबा शियांदाना मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा,
यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। Leprato namashiando namashekende rebo. पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, यस पवित्र आत्मा। आइए पवित्र आत्मा छुए लोगों को, आइए पवित्र आत्मा छुए लोगों को। प्रभु छुए लोगों के ऊपर, परमेश्वर उस सामर्थ को बरसा दे। परमेश्वर छुए, परमेश्वर जो आप माइटी वर्क करने वाले परमेश्वर, मिरेकल करने वाले पिता हो परमेश्वर, इन लोगों के जीवन में परमेश्वर आज परमेश्वर इस शाम को प्रभु जी अद्भुत काम हो जाए। परमेश्वर लोग बदल जाए परमेश्वर। लेप्रोटो नमाशियान रोपो नमा। यस पिता, आप छू रहे लोगों को प्रभु आत्मा, और मैं देख रहा हूँ परमेश्वर लोगों को चंगा होते हुए, लोगों की सारी उन चीजों को बदल रहे परमेश्वर, माइटी वर्क कर रहे परमेश्वर। यस पिता, खोल के कहा पे हो? धन्य यीशु, 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 धन्य यीशु। Thank you, Jesus. 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 धन्यवाद, धन्यवाद तेरे परमेश्वर, आपके नाम को ऊंचा उठा रहा प्रभु। सच में पिता, आपने सबको परमेश्वर आशीषित किया प्रभु जी, आपने ब्लेस किया प्रभु इन लोगों को परमेश्वर, अनेक उन परिस्थितियों को बदल दिया परमेश्वर। और पिता,
हम विश्वास करते प्रभु, आज इस वचनों के परमेश्वर इन्होंने ग्रहण किया प्रभु जी। ये हर दिन परमेश्वर के जीवन में माइटी मिरेकल्स को देखे परमेश्वर। इधर से जाने के बाद भी परमेश्वर हर दिन इनके लिए परमेश्वर मिरेकल इनके जीवन में हो परमेश्वर। प्रभु परमेश्वर बड़े बड़े गवाह ठहरे परमेश्वर। पिता मैं धन्यवाद देता हूं परमेश्वर, आपकी सामर्थ्य ने छू रहे परमेश्वर। सारे पेट के दर्द खत्म हो रहे परमेश्वर। सारे परमेश्वर जितने भी परमेश्वर यीशु के नाम में सारे उन ऑपरेशन को मैं कैंसल करता हूं यीशु के नाम में। एवरी ऑपरेशन, एवरी सिकनेस, एवरी डार्कनेस इन द नेम ऑफ जीसस बी हील्ड एंड बी डिलीवर्ड। यीशु के नाम में चंगे हो जाए। सारी बीमारी की गंदी आत्माएं छोड़े, सारी मानसिक बीमारी की गंदी आत्माएं छोड़े, सारे शारीरिक बीमारी की गंदी आत्माएं छोड़े और यीशु के नाम में लोग चंगे हो जाए। पिता खुदावंत आपके कोड़े खाने से, यीशु मसीह के कोड़े खाने से इस कलीसिया के लोग चंगे हो चुके हैं। आई डिक्लेयर इन द माइटी नेम ऑफ जीसस, I declare यीशु के नाम में हम घोषणा करते लेप्रोटो को लेक्रेटे के प्रत्येक जण माझ्या मागे बोलणार आहे, प्रभु येशू, प्रभु येशू, प्रभु येशू, प्रभु येशू, आपके कोड़े खाने से हम चंगे हो चुके हैं। कोई बीमारी, कोई गरीबी, कोई श्राप हमारा हिस्सा नहीं। हर एक उस बीमारी की गंदी आत्माओं को हमारे जीवन से हम खत्म करते प्रभु जी। हम आशीषित हैं, हमारा परिवार आशीषित है, हमारे बच्चे आशीषित हैं, हमारे लोग आशीषित हैं। हम घोषणा करते हैं यीशु के नाम में, हम बड़े इस धरती पे, हम बड़े इस धरती पे, इतना बड़े प्रभु जी कि लोग देख के परमेश्वर आपका महिमा करे प्रभु। धन्यवाद देते प्रभु जी, धन्यवाद देते प्रभु जी। अरे कुछ श्राप को परमेश्वर जो बाप दादाओं से चलते आ रहे हैं, उन्हें तूने हमारे जीवन से, हमारे परिवार के लोगों के जीवन से, हमारे बच्चों के जीवन से खत्म कर दिया है। अब कोई श्राप, कोई गरीबी, कोई बंदर, कोई भी शक्तियां हमारे विरुद्ध काम नहीं कर सकती, क्योंकि हम आशीषित हैं। हम यीशु मसीह में आशीषित हैं। हम यीशु मसीह की संतान है प्रभु। तूने हमें आशीषित किया प्रभु। हम धन्यवाद देते प्रभु, हम धन्यवाद देते प्रभु। अपने हाथों को ऊंचा उठा के धन्यवाद देंगे प्रभु को, अपने मुंह को खोल के धन्यवाद देंगे। अगर सच में आप इन आशीष को चाहते हो तो अपने मुखों को खोलेंगे और धन्यवाद देंगे। सारी कलीसिया मुखों को खोलेगी और धन्यवाद देंगे। अगर आपका धन्यवाद ऊंचा रहेगा तो आशीषित आपकी रहेगी। धन्यवाद देंगे यीशु मसीह को। लेप्रेटे के लक्राटो को लेक्रेटे के लेप्राटे के लेक्रेटे के लेक्रेटे ओ शेखने के ओ खुदावंत आपका ग्लोरी इन लोगों के ऊपर उतर आए। आपका ग्लोरी आए, ग्लोरी आए, ग्लोरी आए, ग्लोरी आए। ओ महिमा आए इन लोगों के ऊपर। लेप्रोटो को लेक्रेटे के लेप्रोटो को लेक्रेटे के लेप्रोटो को लेप्रा बाबा बाबा बाबा। ये परमेश्वर चमके, परमेश्वर उस रोशनी की तरह परमेश्वर, क्योंकि परमेश्वर उस चमक को कोई भी परमेश्वर उस चमक को कोई भी रोक नहीं सकेगा प्रभु जी। ये चमके यीशु मसीह के नाम में, चमके 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 चमके। लेप्रोटो को शेखे। यहोवा मेरा जवा, कोई कमी घटी ना है। मेरे साथ यहोवा निस्सी, मेरी जंग लड़ता है। यहोवा मेरा जवा, कोई कमी घटी ना है। मेरे साथ यहोवा निस्सी, मेरी जंग लड़ता है। वो गढ़ मेरा, मेरी चट्टान, मुझे खौफ किसी का नहीं। वो गढ़ मेरा, मेरी चट्टान, मुझे खौफ किसी का नहीं। मैं खून खरीदा हूँ, रूह से जन्मा हूँ, ज्योति हूँ नमक में पृथ्वी का। मैं खून खरीदा हूँ, रूह से जन्मा हूँ, जगत
ज्योति उन्मत्त में ऋतिका यहोवा मेरा चरवा कोई कमी मुझे ना है मेरे साथ यहोवा निस्सी मेरी जंग वो लड़ता है यहोवा मेरा चरवा कोई कमी कहीं ना है मेरे साथ यहोवा निस्सी मेरी जंग वो लड़ता है Jesus. Thank you, Lord. Thank you, Father, for your wonderful service, Lord. सच में पिता हम धन्यवाद देते प्रभु अच्छे परमेश्वर आपके वचन के लिए प्रभु जी यस पिता धन्यवाद देते प्रभु थैंक यू लॉर्ड थैंक यू लॉर्ड थैंक यू लॉर्ड यस पिता आपने सारे लोगों को आशीषित किया प्रभु इस मीटिंग को परमेश्वर आपने ब्लेस किया प्रभु आगे के सारे परमेश्वर प्रोग्राम को मैं आपके हाथ में दे रहा हूँ परमेश्वर आप सबको ब्लेस करे पिता यीशु के नाम में मांगते पिता आमीन आमीन कोणी थांबणार नाही जे थांबतील ते ब्लेसिंगला मुक्तील आणि जे दावीद राजासारखे डान्स करतील ते ब्लेसिंगला प्राप्त करतील चला विलास ब्रदर सुभाष ब्रदर नितीन ब्रदर सगळे सगळे समोर लेडीज मागे सगळे डान्स करतील बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा गले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा गले बल्ले 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 यीशु की बल्ले बल्ले यीशु की बल्ले 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 यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरा गले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे बल्ले बल्ले यीशु की बल्ले बल्ले यीशु की बल्ले बल्ले यीशु की बल्ले 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 यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरे गले बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रखे शैतान तू मेरे गले यीशु की बल्ले बल्ले यीशु की बल्ले बल्ले यीशु की बल्ले बल्ले यीशु की बल्ले बल्ले लंगड़ों को जिसने चला दिया वो राजा मेरा ही है अंधों को जिसने चंगा किया वो राजा मेरा ही है लंगड़ों को जिसने चला दिया वो राजा मेरा ही है